गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात एका आमदाराच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती आणि तो क्षण जवळ आला की काय असं सर्वांना वाटलं. पण हे आमदार एका पक्षश्रेष्ठींना भेटायला गेले खरे, पण पक्षप्रवेश काही झालाच नाही. अर्थात या आमदाराचं नाव म्हणजे निलेश लंके. पारनेरचे निलेश लंके हे आमदार संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश आणि जगभरात प्रसिद्धीस पावले ते त्यांच्या कोरोना काळात केलेल्या कामानं. अर्थात या व्यक्तीनं प्रवास केला तो शिवसेनेपासून, म्हणजे शिवसेना शाखा प्रमुख हंगा हे जे गाव आहे तालुक्यात पारनेर मधलं, तिथून प्रवेश सुरू केला आणि राजकारणात आल्यानंतर 2004 ते 2018 पर्यंत ते शिवसेनेत राहिले. पण 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि मग मात्र ते पारनेरचे आमदार झाले. तेव्हापासून शरद पवार, अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू निष्ठावंत म्हणून निलेश लंके सर्वांनाच परिचयाचे झाले. अर्थात नंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि मग मात्र निलेश लंके अजित पवारांसोबत गेले, म्हणजे आत्ताच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. पण या सगळ्या दरम्यान पुलाखालून कुठंतरी पाणी वाहत होतं आणि निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेला सुरुवात कुठून झाली तर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आणि निलेश लंके यांचं जे काही एक बंदिस्त खोलीत भेट झाली म्हणावी, किंवा त्यांनी पारनेरमध्ये शिवपुत्र महानाट्य जे अमोल कोल्हेंचं आयोजन केलं होतं तेव्हापासून. अर्थात आता मात्र अमोल कोल्हेंच्या भेटीनंतर निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली. त्याच्यामागचं कारण पण एक महत्वाचं होतं, ते म्हणजे निलेश लंके खासदारकी लढवणार का अशी चर्चा होती. नंतर निलेश लंके स्वतःहून मी खासदारकी लढवण्यास इच्छुक आहे अशी देखील एक चर्चा सुरू झाली. आणि जे आता सुजय विखे जे भाजपचे सिटिंग MP आहेत, अर्थात त्यांनाच भाजपनं दुसऱ्या यादीमध्ये पुन्हा एकदा लोकसभेची संधी दिली. त्यामुळे निलेश लंके आता 100% त्यांच्या विरोधात लढण्यासाठी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील या चर्चेला बळकटी मिळाली. पण त्याच दरम्यान कुठे माशी शिंकली माहीत नाही आणि शरदचंद्र पवार यांच्या पक्षात निलेश लंके आज प्रवेश करणार इथपर्यंत बातमी पोहोचली, ते कार्यालयात देखील पोहोचले, पण प्रवेश काही झालाच नाही. अर्थात मला एका मंत्र्याचा खूप त्रास होतोय, त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. नंतर ती दादांच्या कानावर पण घातली गेली. अजितदादांनी स्वतः ते सांगितलं की निलेश लंके मला असं म्हणाले. पण नंतर मात्र निलेश लंके पक्षप्रवेश करणार आहेत किंवा दुसऱ्या पक्षात जाणार आहेत हे जेव्हा दादांच्या कानावर पडलं, तेव्हा दादा स्वतःहून म्हणाले की कुणीतरी त्यांच्या डोक्यात खासदारकीची हवा घातलेली आहे. मी त्यांना प्रचंड समजून सांगितलं की असं काही करू नका, पण जर ते पक्ष सोडून जाणार असतील तर निश्चितपणे पक्षांतर बंदी कायदा त्यांना लागू होईल आणि त्यांना आमदारकी सोडावी लागेल. इथपर्यंत हे सगळं झालं. नंतर आज निलेश लंके शरद पवारांना भेटायला देखील आले. जयंत पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित होते ते आणि अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. निलेश लंकेंचे सगळे सहकारी देखील होते आणि आज पक्षप्रवेश निलेश लंकेंचा होणार आणि मग मात्र सुजय विखे वर्सेस निलेश लंके अशी लढत दक्षिण नगरमधून बघायला मिळणार अशीच सगळीकडे चर्चा सुरू झाली. पण आज ते शरदचंद्र पवार यांना भेटायला गेले, ते त्यांनी जे कोविड काळात काम केलं त्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी, ज्याचं नाव होतं मी अनुभवलेला कोविड. आणि या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर ते पत्रकार परिषद झाली. पत्रकारांनी त्यांना अगदी खोदून खोदून विचारलं की आज पक्षप्रवेश होणार आहे का? आता तुम्ही शरद पवार यांच्या मंचावर आहात, त्यामुळे आज तुमचा पक्षप्रवेश निश्चित आहे का? त्यावर ते स्पष्ट म्हणाले की पक्ष आणि शरद पवार हे एकच आहेत. दुसरी गोष्ट, साहेबांची विचारधारावरच मी आतापर्यंत चाललेलो आहे आणि आतापर्यंत आमच्यात कोणतीही प्रवेशाची चर्चा झालेली नाही की खासदारकीची चर्चा झालेली नाहीये. मी केवळ पुस्तक प्रकाशनासाठी आलो होतो. अर्थात जयंत पाटलांनी त्यांच्या कार्याची देखील माहिती दिली, शरद पवारांनी देखील निलेश लंके यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. पण निलेश लंकेंनी ना राष्ट्रवादी काँग्रेस सोडली ना शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. मग निलेश लंके नेमके भेटायला गेले तरी कशाला शरद पवारांना, हाच प्रश्न आज सगळीकडे उपस्थित होतोय. अर्थात पुढे कदाचित आणखी काही दिवसांमध्ये निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार का याचं उत्तर अजून गुलदस्त्यात आहे. पण
दक्षिण नगरची उमेदवारी एकतर मिळाली नाही किंवा ती मिळणार नाही याची खात्री आहे म्हणून निलेश लंकेंकडून हा प्रवेश टाळला गेला का, किंवा जी आमदारकी आहे ती धोक्यात येऊ शकते आणि भविष्यात ते तिकीट मिळेल की नाही याची खात्री नाही म्हणून प्रवेश टाळला गेलाय का, याची उत्तरं आता येणाऱ्या काही काळात शोधावी लागतील. त्यामुळे आज तुर्तास जरी निलेश लंके यांचा पक्षप्रवेश टळला असला तरी याआधी अजित पवारांनी त्यांना कडक शब्दात दिलेली समज म्हणजे आमदारकी सोडावी लागेल याची. आणि दुसरी गोष्ट, निलेश लंके एक वाक्य म्हणाले होते की शरद पवार साहेबांच्या मंचावर असल्यानंतर कुणाची हिंमत आहे दुसरीकडे जायची, असं सूचक विधान. त्यामुळे भविष्यात नेमकं होणार काय, निलेश लंके अजितदादांना रामराम करून शरदचंद्र पवार यांच्या पक्षात जाणार का, ते दादांना सोडून साहेबांना साथ देणार का, अर्थात याचं उत्तर काही दिवसातच मिळायला हरकत नाही. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.